तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता आपल्याला तर माहिती आहे पाणी चालू आहे तर असं भरपूर लोकं फिरायला जात्या. पण त्याच्यामध्ये काय होतं असं घटना घडून जात्या तर त्या माणसाच्या मनातच राहून जात्या असं राहतं. तर तशीच आता एक घटना घडली लोणावळ्याला. तर तिथं बी असंच झालं तर ते लोकं बी असेच फिरायला गेले होते पण फिरायला जाणं इतकं अवघड होऊन गेलं ना तर त्याच्या जीवावरच बेतून गेले असं होऊन जातं काही काही. आपल्याला गंज वाटतं पण फिरायला जा, इकडे जा, तिकडे जा. पण त्याच्यामध्ये बी अशा गोष्टी होऊन जात्या तर जीव होऊन चालल्या जात्या असं राहतं. तर कोणाचं काही होतं तर कोणाचं काही होतं तर सगळ्या गोष्टीला हे करू शकतो पण मग पाण्याचं इतकं अवघड काम राहतं ना तिथे कोणाचीच चालत नाही. तर आता ते 17 जण होते म्हणत्या त्याची फॅमिली येत होती म्हणत्या लग्नाला. पुरे जण येत होते लग्नाला. पण मग काय झालं त्याला फिरायला जाणं होतं तर तिथे लोणावळ्याला गेले होते म्हणे ते जवळच लग्नाला. तर पुरं कुटुंब गेलं होतं त्याचं तिथे आता जवळचं लग्न म्हणल्यावर कसं राहायचं आपण समजेत जातो लग्नाला. तर असं वाटतं ना जवळ आहे फिरायला इतक्या लांब येले तर मग चला बा येऊ फिरून सनी असं वाटतं. ते 29 तारखेला लग्न होतं वाटतं ते तर 30 तारखेला गेलते फिरायला. तर मग त्याच्यामध्ये असं होऊन गेलं तर जास्त ते पाण्यामध्ये तेव्हा एवढं पाणी नव्हतं म्हणे तिथे थोडं पाणी होतं तर थोड्या पाण्यामध्ये गेले असेल ते असे फुटू आता माणूस गेलं तर फोटो काढतं कोणी व्हिडिओ काढतं असं राहतं आता कुठे बी फिरायला गेलं म्हणल्यावर आपण तिथलं काही ना काही हे आणतोच घरी फोटो आणतो नाही तर काही आपल्याला आठवण म्हणून सनी एक तर तसंच ते बी करत असेल काही तिथं पण मग इतका पाणी पडत असतं ना तर बाकीचे तर थोडे लांब होते म्हणे तर आणि ते एक जण म्हणजे ते 10 जण मध्येच होते. तर ते इतकं ते पाहून सनी सहसा अंगावर काटा येत होता. इतकी बेकार घटना घडली त्याच्यामध्ये. तर बाकीचे 7 जण एक थोडं बाजूला होतं म्हणे तर ते असं पाणी पाहून सनी अंदाज थोडं लांब होतं ते एक जण बाजूला होऊन गेलं म्हणे त्याचे जण समजा 11 जणच होते ते पण मग ते थोडं पाण्याचं अंतर होतं. तर एकदमच पाणी आलं असेल ते बहुतेक कारण की त्याला बाहेर निघायला चान्स नाही भेटला. जर कधी थोडंफार पाणी कमी एखादा ते धबधबा जास्त वाहायला लागला त्याच्यात पाणी जास्त यायला लागलं मग त्याच्यामध्ये जर कधी थोडं पाणी असतं तर असं झालंच नसतं कारण की इतकं बेकार होऊन जातं ना त्या माणसाच्या मनातच राहून जातं ते 7 जण तर बाजूला थोडे एक जण बाजूला होतं ते तर थोडं बाजूला पण मग बाजूच्या लोकांनी बी बरीच कोशिश केली त्याला काढायची पण मग काय झालं त्याच्यामध्ये त्याचं काही हे झालं नाही कारण की कसं राहतं प्रत्येक ज्याच्या ज्याच्या जीवाला घाबरतं शेवटी त्याचा जीव प्रत्येकाला प्यारा राहतो पण मग काय झालं आता त्याच्यामध्ये त्यानं गंज कोशिश केली गंज हे करत होते ते त्याला वाचवायचं पण मग काय करणं आता पहिले थोडं पाणी कमी होतं त्याच्यामध्ये पण मग नंतर काय झालं एकदमच जास्त पाणी यायला लागले त्याच्यानं त्याला बी काही आतडलं नाही ते तर एकदमच जास्त पाणी आल्यामुळं तर ते वाहिलेच त्याच्यामधून पण मग एवढं बरं झालं बाकीचे आता पुरंच कुटुंब होतं तर 7 जण बाजूला होते पण मग 10 जण कसे ना लहान लहान लेकरं होते त्याच्या संग असं पाहून सनी माणसाला असं इतकं बेकार वाटलं होतं ना तर त्याच्याकडे पाहायला सुद्धा जात नव्हतं इतकी बेकार घटना घडली ती पण मग कसं राहतं एवढं बरं झालं बाकीचे वाचले म्हणे त्याच्यामधून काही जण वाचले तर काही जण गेले तर आता जाऊ द्या त्याच्या बाकीचे एवढं तरी बरं झालं काही जण वाचले त्याच्यामधून पुरेसं हे झालं कारण की ते वाहून गेले ना आता ते व्हिडिओ पाहिल्यावर असं वाटत होतं ना का समजा आता पुरे जात्या काय असं त्या व्हिडिओ मधून सनी तर असं वाटत होतं का पुरेचे पुरे जात्या काय कारण की इतकं पाणी वाहत होतं वरून बी पाणी होतं आणि खालून बी एक धबधबा होता वाटतं त्याला तर वरचा बी एक वाहत होता ते मेन याच्यामध्ये उभे होते पण मग खालचा बी तितकाच मोठा होता तर त्याच्यामधून बी पाणी येत होतं तर ते दोन्हीकडे ते वरून वाहिले तसे खाल्लं आणि ते वरचं पाणी एक झालं वरचा बी धबधबा होता आणि तिकडून खालून बी एक धबधबा होता त्याला तर ते दोन्ही पाणी एक झाल्यामुळं काय झालं तर ते जास्त पाण्यामध्ये वाहत गेले तर ते खालून तर धरणच होतं म्हणत्यात त्या धरणामध्येच गेले ते तर धरणामध्ये गेल्यानं एवढं बरं झालं की बाकीच्या लोकांचं काहीतरी नशीब तर ते बाकीचे तरी वाचले त्याच्यामधून तर तिथं काय झालं म्हणे तर ते 2 लोक आता डॉक्टर लोक होते म्हणे लांबचे होते म्हणे ते जास्त तर काय झालं ते त्याच्यामध्ये ती एक लहान पोरगी होती आता आपण तर पाहिलं भरपूर जण होते त्याच्यामध्ये 10 जण होते पण मग बारीक बारीक पोरी होते त्याच्यामध्ये त्याच्यात ती एक पोरगी सापडली म्हणे तर त्याच्यामध्ये तिचा श्वास बी बंद झालता म्हणे पण मग एवढं बरं झालं का तिथे ते 2 डॉक्टर बी ना तर ते बी फिरायला आले होते म्हणे त्याच्यामध्ये तर त्याच्यानं त्यानं आता डॉक्टर म्हणलं तर आता
आपल्यासारख्या माणसाला बी सापडलं तर आपल्यासारखं माणूस काहीच करू शकत नाही, कारण की आपल्याला त्याच्यामधलं एवढी जाणीवच राहत नाही ना कशानं काय होतं म्हणून. तर आता डॉक्टर म्हणल्यावर त्याला सर्व काही माहिती राहतं, कसं वाचवायचं कसं नाही. पण मग त्या पोरीचं काहीतरी नशीब, ते डॉक्टर लोक तिथे होते, ते फिरायला गेले होते, तिचं नशीब म्हणा काही म्हणा. पण मग कसं ते फिरायला गेलं असल्यामुळं काय झालं तर ते बी त्या डॉक्टर लोकांना पाहिलं म्हणे, तर मग त्याने ती पोरगी बी वाचवली म्हणे. एवढं बरं झालं तर ती बी वाचली, एवढं चांगलं झालं. त्या गोष्टी कसं राहायचं, देवाच्याच कृपानं काहीतरी म्हणा ते डॉक्टर लोक तिथे आले तर मग ती पोरगी वाचली. पण मग कसं आहे ना, असं पाण्याच्या ठिकाणी इतकं गेलं नाही पाहिजे कोणा. आता त्याला बी कळालं नसन, एखादा मग पाणी आलं तर ते बी काही करू शकले नाही. पण मग बाकीचे लोक करत होते कोशिश, पण मग काही कोशिश केली नाही. कोशिश केली त्याने, पण मग ते काही त्याला काही काढता गेलं नाही, कारण की ते भरपूर लांब होते आणि लोक काढायला होते, असं झालं त्याच्यामध्ये. पण मग असं फिरायला गेलं ना तर आपण आपल्याला गंज वाटतं पाणी म्हणल्यावर, असं थोडं पाणी म्हणल्यावर. पण मग असं जास्त पाणी पडत असताना ना, तर एवढं पाण्यामध्ये गेलं नाही पाहिजे, कारण की थोडी काळजी घेतली पाहिजे. लहान लहान पोरं राहते आपल्या जवळ, तर एवढं पाण्यामध्ये गेलं नाही पाहिजे, कारण की कसं राहतं, एखादा मग पाणी आलं म्हणल्यावर आता समोरचे बी काही करू शकत नाही. जेवढी कोशिश आता वाचवलं गेलं तर ते वाचवत्या, कारण की बाकीचे जण तर वाचले त्याच्यामधून. पण मग आता ते बाकीचे तर गेले म्हणे, आता 2-3 जण गेले, हा वाटतं 2-3 जण. पण मग बाकीचे वाचले, एवढं बरं झालं. पण मग आता भरपूर लोक असं पावसाळा म्हणलं तर आता श्रावण महिना झाला, श्रावण महिन्यामध्ये जास्त जात्या फिरायला, असं राहतं. तर देवापाशी जातो आपण, कुठे जातो तर काही ठिकाणी कसं राहतं मंदिर राहते, पण मग काही ठिकाणी कसं राहतं पाण्याचं ठिकाण असलं तर एखादा मग पाणी असं भेव राहतं तर जास्त. आता श्रावण महिन्यामध्ये तर जास्त पाणी पडतं. पण मग असं थोडं पाण्याचं लांबच राहिलं पाहिजे, कारण की लहान लहान पोरं राहते ना संग, तर थोडी काळजी घेतली पाहिजे मग म्हणणे. कारण की कसं राहतं, जीवाचं जास्त हे राहतं, एकदा गेला तर तो काही फिरून भेटत नाही. पण आपण फिरायला केव्हा बी जाऊ शकतो. तर लहान पोरं असले तर थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण की शाईन माणूस आत्ताच्या बशी लहान पोरं होते तर त्याला सोडून बी जमत नव्हतं. त्याला सोडलं असतं त्याला वाटे सुटून जाईन हातातून. पण मग शेवटी काय झालं, जे व्हायचं तेच झालं शेवटी बी, असं राहायचं. पण मग असे लहान लहान पोरं असले तर असं पाण्यामध्ये गेलं नाही पाहिजे, कारण की काळजी घेतली पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये जास्त फिरायला जात्या, तर फिरायला बी गेलं तर थोडी काळजी घेतली पाहिजे.